नमस्कार. ध्रुव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण अर्थशास्त्रामधील महत्त्वाच्या प्रकरणाचा अभ्यास सुरू करतो. या महत्त्वाच्या प्रकरणाचं नाव आहे भारतीय वित्त बाजार, ज्याला इंडियन फायनान्शियल मार्केट या नावाने ओळखलं जातं. आणि याचं खूप महत्त्व आहे, कारण याच्यामध्ये सगळ्या बँकांचा समावेश होतो. आणि मग त्या बँकांच्या आपल्याला मुळापासून माहिती घ्यायची असेल तर या वित्त बाजारामधील संकल्पना आपल्याला समजावून घ्याव्या लागतील, ज्याला आपण दोन भागांमध्ये वर्गीकरण केलं जातं असं म्हणतात. इंडियन फायनान्शियल मार्केट याचं सुरुवातीला विचार करा, किती भागांमध्ये वर्गीकरण होतं किंवा वर्गीकरण होतं किंवा नाही होत. आपण या ठिकाणी म्हणूयात की वर्गीकरण जे होतं ते दोन भागांमध्ये याचं वर्गीकरण झालेलं दिसतं. कोणत्या दोन भागांमध्ये वर्गीकरण होतं याचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला सांगता येतं भारतीय नाणे बाजार आणि भारतीय भांडवल बाजार. भारतीय नाणे बाजार, ज्याला इंडियन मनी मार्केट असं म्हणतात, आणि दुसरा भारतीय भांडवली बाजार, ज्याला इंडियन कॅपिटल मार्केट असं म्हटलं जातं. भारतीय भांडवली बाजार, भारतीय भांडवली बाजार असं म्हटलं जातं. अशा प्रकारे म्हणजे आपण जे भारतीय वित्त बाजार हे प्रकरण अभ्यासतोय त्याच्यामध्ये दोन भागांचा आपल्याला सविस्तर आणि त्याच्या संकल्पना समजावून घ्याव्या लागतात. त्या म्हणजे भारतीय नाणे बाजार आणि भारतीय भांडवल बाजार. मग याच्यामध्ये भारतीय नाणे बाजाराचा जर विचार केला त्याच्यामध्ये अनेक घटकांचा समावेश होतो. भारतीय भांडवल बाजारामध्ये जर विचार केला तर अनेक घटकांचा समावेश होतो. आता नाणे बाजार आणि भांडवल बाजार ओळखण्याचे दोन सोपे मार्ग सांगितले जातात. एक पहिला म्हणजे ज्या बाजारामध्ये अल्प कालावधीचे 13 महिन्यांपेक्षा कमी कालावधीचे व्यवहार होतात त्याला नाणे बाजार असं म्हणतात. आणि ज्या बाजारामध्ये 13 महिन्यापेक्षा जास्त कालावधीचे व्यवहार होतात, जास्त वर्षांसाठीचे व्यवहार होतात, त्यांना भारतीय भांडवली बाजार असं म्हणतात. तर हे भारतीय वित्त बाजाराचं आपण सुरुवातीला पाहिलं की दोन भागामध्ये वर्गीकरण केलं जाईल. पहिला भाग भारतीय नाणे बाजार, दुसरा भारतीय भांडवल बाजार. मग याचा आपल्याला अभ्यास सुरू करायचा. मग आपण भारतीय नाणे बाजाराची रचना समजावून घ्यायला सुरुवात करूया. या ठिकाणी पहा, पुन्हा एकदा भारतीय वित्त बाजार याचे पडणारे दोन भागात वर्गीकरण, आपण या ठिकाणी वर्गीकरण म्हणूयात. वर्गीकरण दोन भागांमध्ये झालेलं दिसतं. भारतीय नाणे बाजार, भारतीय भांडवली बाजार. या ठिकाणी पहा, भारतीय नाणे बाजाराचा जर आपण विचार केला तर भारतीय नाणे बाजाराचे वेगवेगळ्या घटकांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्याच्यामध्ये पहा, भारतीय नाणे बाजाराचा विचार केला तर ह्याचे सुद्धा दोन घटक पडलेले तुम्हाला दिसतात. एक आहे बँक बाजार, एक आहे उपबाजार. आता या ठिकाणी या दोन्हींची नियामक संस्था रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दोन्हींची नियामक संस्था, दोन्हींवर नियंत्रण ठेवणारी. तर अशा प्रकारे भारतीय नाणे बाजाराची रचना कशी आहे हे सुरुवातीला व्यवस्थित लक्षात घ्यायचं. वित्त बाजाराचे दोन घटक पडले, भारतीय नाणे बाजार, भारतीय भांडवल बाजार. पुन्हा भारतीय नाणे बाजाराचे दोन घटक पडले, बँक बाजार, उपबाजार. बँक बाजारामध्ये कोणकोणत्या बँकांचा समावेश होतो? व्यापारी बँका. व्यापारी बँकांमध्ये सुद्धा पुन्हा दोन घटक आपल्याला पडलेले दिसतात, जे आपल्याला पुढे आहेत. पहा, या ठिकाणी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका. या व्यापारी बँकामध्ये जर आणखी दोन घटकांची रचना झालेली आपल्याला दिसून येते. सार्वजनिक क्षेत्रामधील बँका आणि इकडे खाजगी क्षेत्रामधील बँका. ही नाणे बाजाराची रचना. मग या रचनेमधील प्रत्येक संकल्पना आपल्याला समजावून घ्यायची आहे. खाजगी क्षेत्रामधील बँका हे तुमच्या नोटबुकमध्ये असलं पाहिजे. सुरुवातीला नाणे बाजारची रचना काय आहे हे समजले तर प्रत्येकाचा अर्थ समजावून घेणं आपल्याला सोपं जाणार आहे. मग सुरुवातीला काय, ही रचना तुमच्याकडे असली पाहिजे. भारतीय नाणे बाजार, दोन घटक, बँक बाजार, उपबाजार. बँक बाजारामध्ये व्यापारी बँका आणि सहकारी बँकांचा समावेश होतो. व्यापारी बँकांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि खाजगी क्षेत्रातील बँकांचा समावेश होतो. आता पहा, उपबाजारामध्ये कशाचा समावेश होईल? मागणी देय बाजार, शासकीय बाजार, औद्योगिक बाजार आणि रेपो बाजार. या प्रकारच्या बाजारांचा समावेश उपबाजारामध्ये होतो. तर ही सुरुवातीला मागणी देय बाजारांची रचना आपल्या लक्षात घ्यायची. आलं लक्षात?
भारतीय वित्तीय बाजार आपण अभ्यासायला सुरुवात केली. त्याचे दोन घटक बघितले, भारतीय नाणे बाजार, भारतीय भांडवली बाजार. भारतीय नाणे बाजाराचा आपण अभ्यास सुरू केला. त्याच्या घटकांची रचना आपण पाहिली की नाणे बाजाराची रचना कशी असते, तर बँक बाजार आणि उपबाजार याच्यामध्ये मिळून नाणे बाजाराची रचना करण्यात आलेली असते. मग विचार करायचा, बँक बाजारामध्ये व्यापारी बँका, सहकारी बँकांचा समावेश होतो आणि उपबाजारामध्ये मागणी देय बाजार, कॉल मनी मार्केट, गव्हर्नमेंट मार्केट, शासकीय बाजार, औद्योगिक बाजार, इंडस्ट्रियल मार्केट, रेपो बाजार, रेपो मार्केट यांचा समावेश होतो. ही नाणे बाजाराची रचना समजावून घ्यायला आपल्याला सुरुवात करायची. सुरुवातीला आपल्याला काय समजावून घ्यायचंय पहा. या ठिकाणी मी म्हटलं बँक बाजाराचे व्यापारी बँका हा एक घटक आहे. त्याच्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रामधील बँका आणि खाजगी क्षेत्रामधील बँका यांचा समावेश होतो. या ठिकाणी आपण पाहू शकता सार्वजनिक क्षेत्रामधील बँका, खाजगी क्षेत्रामधील बँका म्हणजे भारतीय नाणे बाजारामधील ज्या काही व्यापारी बँका आहेत त्यांची रचना. या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये कोणकोणत्या बँकांचा समावेश होतो हा तुमचा प्रश्न या ठिकाणी सोडवता येईल. स्टेट बँक ऑफ इंडिया ही एक बँक आहे. राष्ट्रीयकृत बँका, ज्या बँकांचं राष्ट्रीयकरण झालेले आहे त्या 11 बँकांचा समावेश होईल. आणि प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत, 43 प्रादेशिक ग्रामीण बँका सध्या अस्तित्वात आहेत, या बँकांचा समावेश होईल. याच्या बाबतीत थोडक्यात मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला जर असं विचारलं की राष्ट्रीयकरण झालेल्या बँकांची संख्या किती, तर 11. तुम्ही म्हणाल स्टेट बँक ऑफ इंडियाचा समावेश राष्ट्रीयकरण झालेल्या बँकांमध्ये होत नाही का, ती सरकारी नाही का? हो, सरकारी आहे. पण स्टेट बँक ऑफ इंडिया ही सुरुवातीपासून सरकारच्या मालकीची आहे, म्हणून तिचं राष्ट्रीयकरण करण्याची गरज नाही. राष्ट्रीयकरण करण्याची गरज कोणाची भासली? ज्या बँका पूर्वी खाजगी भागधारकांकडे होत्या आणि त्या बँका सरकारनं स्वतःच्या ताब्यामध्ये घेतल्या, म्हणजे दुसऱ्याच्या ताब्यात असलेल्या बँका सरकारने स्वतःच्या ताब्यामध्ये घेतल्या, त्याला म्हणायचं राष्ट्रीयकरण झालेल्या बँका. स्टेट बँक ऑफ इंडियाचा जर तुम्ही विचार केला तर ही बँक सुरुवातीपासूनच सरकारच्या मालकीची होती, मग गरजच नाहीये ना. अशा प्रकारे राष्ट्रीयकरण झालेल्या बँकांची संख्या 11 येते, हे डोक्यात ठेवायचं. त्यानंतर प्रादेशिक ग्रामीण बँकाची 43. आता तुम्हाला जर असा प्रश्न विचारला की सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या किती आहे भारतामध्ये, समजा एक उदाहरण आपण पाहतो, या ठिकाणी आपला विषय सुरू झाला, तर मी म्हणेल यांची सगळ्यांची बेरीज करावी लागेल. या सगळ्यांची बेरीज केली तर येते 55. पण सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या आहे 56. एक जी आहे पोस्टल पेमेंट बँक, ही पण राष्ट्रीयकृतच सार्वजनिक क्षेत्रातलीच बँक आहे. सार्वजनिक क्षेत्रातली म्हणायचं होतं आपल्याला 56 सार्वजनिक क्षेत्रातील बँका. या बँकेचा अभ्यास आपण पेमेंट बँकांमध्ये करणार आहोत. अशा प्रकारे या ठिकाणी भारतीय नाणे बाजाराची रचना सांगताना भारतीय नाणे बाजारामधील व्यापारी बँकांची रचना पाहताना मी तुम्हाला म्हटलं व्यापारी बँकांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील आणि खाजगी क्षेत्रातील बँकांचा समावेश होतो. सार्वजनिक क्षेत्रामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, राष्ट्रीयकृत बँका 11 आहेत, प्रादेशिक ग्रामीण बँका 43, या सगळ्या बँका सार्वजनिक क्षेत्रात आहेत. आता मनामध्ये एक प्रश्न लक्षात ठेवायचा, पुढे याचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. राष्ट्रीयकरण झालेल्या बँका कोणत्या, त्यांची वैशिष्ट्य काय, हे सगळ्याचा आपल्याला अभ्यास करायचा. पण राष्ट्रीयकरण झालेल्या बँकांची संख्या 11. देशात सध्या प्रादेशिक ग्रामीण बँकांची संख्या म्हणजे RRBs, रिजनल रुरल बँकांची संख्या 43 आहे आणि एकूण सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या सध्या 56 आहे. पूर्वी IDBI ही सार्वजनिक क्षेत्रात होती, आता नाही, त्याच्यामुळे ती संख्या 57 वरून 56 झाली आहे. लक्षात आलं? तर हे मुद्दे लक्षात ठेवा. आता पहा आपण तक्ता पुन्हा अभ्यासावर. भारतीय नाणे बाजाराची रचना लक्षात आली. बँक बाजार, उपबाजार. बँक बाजारामध्ये व्यापारी बँका, सहकारी बँकांचा समावेश होईल. पुन्हा व्यापारी बँकांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रामधील बँकांचा समावेश होईल. आणि उपबाजारामध्ये मात्र मागणी देय बाजार, शासकीय बाजार, औद्योगिक बाजार आणि रेपो बाजार. कॉल मनी मार्केट, गव्हर्नमेंट मार्केट, इंडस्ट्रियल मार्केट, रेपो मार्केट याचा समावेश उपबाजारामध्ये. आणि या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करायचा. या सगळ्यांचा अभ्यास करण्याअगोदर आपण बँक बाजार म्हणजे काय याचा अभ्यास करू आणि त्याच्यानंतर उपबाजारामधील हे जे सगळे बाजार आहेत
त्याच्या अभ्यासाला सुरुवात करू. मग विचार करा, बँक बाजार म्हणजे काय? एका ओळीमध्ये व्याख्या तुमच्या लक्षात राहा. या ठिकाणी आपण पाहूयात बँक बाजार. हे बँक बाजार. आता मी तुम्हाला 2 पिक्चर्स दाखवले. या ठिकाणी तुम्हाला बँकेचं पिक्चर दिसतं आणि या ठिकाणी एका विशिष्ट व्यक्तीचं पिक्चर दिसतं. मग याच्यावरून तुम्हाला व्याख्या करता येईल का? हो, निश्चितपणे व्याख्या करता येईल. आता या ठिकाणी जर तुम्ही व्याख्या केली बँक बाजार म्हणजे काय, तर आपल्याला सांगता येतं, ही जी व्यक्ती दिसते तुम्हाला, याला आपण ग्राहक असं म्हणणार. ग्राहक. आणि ही आहे बँक. बँक आणि ग्राहक यांच्यामध्ये जे होणारे व्यवहार आहेत त्याला बँक बाजार असं म्हणायचं. लक्षात आलं? बँक मार्केट म्हणजे काय? ग्राहक आणि बँकेच्या दरम्यान जे व्यवहार होतात त्यांना म्हणायचं बँक बाजार. आपण बँकेमध्ये जातो, बँकेमध्ये डिपॉझिट्स ठेवतो, बँकेकडून कर्ज घेतो, आपली वेगवेगळी खाती बँकांमध्ये असतात आणि त्याच्या वतीनं आपण बँकांमार्फत बँकांचे व्यवहार पार पाडत असतो. जर एखादा ग्राहक आणि त्याची बँक यांच्यामध्ये व्यवहार पार पाडले जात असतील तर त्याला बँक बाजार असं म्हणायचं. लक्षात आलं? सोपी व्याख्या आहे. बँका काय करतात? ठेवी स्वीकारतात, आपल्याकडनं पैशाची ठेवी स्वीकारतात, त्यातून लोकांना कर्ज देतात. अशा प्रकारचे व्यवहार ज्या ठिकाणी होतात त्याला बँक बाजार म्हणायचं. लक्षात आलं? मग आपण वेगवेगळे व्यवहार करतो, ऑनलाईन व्यवहार करतो, व्यक्ती व्यक्तींमधील देणी असतात. उदाहरणार्थ, मला तुम्हाला काही पैसे द्यायचे आणि मी तुम्हाला एखादा चेक काढून दिला, तर हे व्यक्ती व्यक्तींमधील देणी असतात, ते बँकेमार्फत पूर्ण केली जातात. शिवाय ऑनलाईन व्यवहार, आता समजा अभ्यासाचा कंटाळा आला, अभ्यासिकेमध्ये बसून किंवा घरामध्ये बसून तर तुम्ही बाहेर फेरफटका मारता, चहा पिता आणि चहा पिता पिता एक 5 रुपयाचं बिल सुद्धा, 10 रुपयाचं बिल सुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं पे करता. हे जे ऑनलाईन व्यवहार पार पडतात ते एका बँकेमार्फत, बँकेमध्ये आणि एका ग्राहकामध्ये पार पडत असतात. अशा प्रकारचे ऑनलाईन व्यवहार सुद्धा बँक आणि ग्राहकांमार्फत होत असतील, तो सुद्धा बँक बाजार आहे. लक्षात आलं? अशा प्रकारे बँक बाजार म्हणजे काय? तर ग्राहकादरम्यान आणि बँकेदरम्यान जे व्यवहार पार पडले जातात त्यांना बँक बाजार असं म्हटलं जातं. लक्षात आलं? म्हणजे आपली पहिली व्याख्या आपण या ठिकाणी समजावून घेतली की बँक बाजार म्हणजे काय हे. लक्षात आलं? ग्राहक आणि बँक. बँक बाजार म्हणजे काय? ग्राहक आणि बँक यांच्या दरम्यान होणारे व्यवहार बँक बाजार. आणि त्याच्यामध्ये व्यापारी बँका आणि सहकारी बँकांचा समावेश होतो. आणि व्यापारी बँकांमध्ये सार्वजनिक क्षेत्रामधील बँका आणि खाजगी क्षेत्रामधील बँकांचा समावेश होतो. आता आपल्याला काय अभ्यास असेल का? उपबाजार. उपबाजारामध्ये आपण काय अभ्यासणार आहोत? मागणी देय बाजार. मागणी देय कशाला म्हणायचं त्याचा विचार करतो. आता या ठिकाणी जे आरबीआय लिहिलंय ना, तर हे नियामक संस्था आहे. रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण या सर्वावरती असतं, म्हणून त्या ठिकाणी आरबीआय लिहिलं आहे. या सगळ्यावर नियंत्रण ठेवणारी एक संस्था असावी लागते, ती संस्था आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर अशा प्रकारे उपबाजारामधील मागणी देय बाजाराचा आपण विचार करणार आहोत. कॉल मनी मार्केट. ज्याप्रमाणे आता आपण बँक बाजाराचा विचार केला की ग्राहक आणि बँकेदरम्यान जे व्यवहार पार पडतात त्यांना बँक बाजार म्हणायचं. आता आपल्याला उपबाजारामधील मागणी देय बाजाराचा अभ्यास करायचा. मागणी देय बाजार या ठिकाणी पहा, आपण म्हणूयात मागणी देय. उपबाजारामधील हा मागणी देयचा प्रकार. आता पुन्हा एकदा मी व्याख्या सांगेल. बँक बाजारामध्ये मी तुम्हाला म्हटलं बँक आणि ग्राहक यांच्या दरम्यान जे व्यवहार पार पाडले जातात त्यांना बँक बाजार असं म्हटलं जातं. मागणी देय बाजार याचा जर तुम्ही विचार केला तर याला इंग्लिशमध्ये एक नाव आहे, ते पण लक्षात ठेवायचं. कॉल मनी मार्केट. कॉल मनी मार्केट, याला कॉल मनी मार्केट असं म्हटलं जातं. आता याची व्याख्या मी तुम्हाला समजावून सांगतो. बँका या ठिकाणी तुम्हाला 2 बँका दिसतात. हे पहा, इथं एक बँक आहे, इथं एक बँक आहे. बँका मधले व्यवहार जे पार पाडले जातात ते कोणत्या बाजारामध्ये पार पाडले जातात? मागणी देय बाजारामध्ये. लक्षात आलं? कोणते व्यवहार? बँकांमधले. आणि या ठिकाणी पहा, एक बँक दिसतंय
आणि एक LIC दिसते म्हणजे गैर बँक आहे. बँक नाही म्हणजे काय, नॉन बँक, गैर बँक. आता तुम्हाला व्याख्या करता येते. बँकांमधील होणारे व्यवहार आणि बँका आणि गैर बँका यांच्यामधले होणारे व्यवहार ज्या ठिकाणी पार पाडले जातात त्याला मागणी देय बाजार असं म्हटलं जातं, कॉल मनी मार्केट. लक्षात आलं? आता याच्यामध्ये ही व्याख्या मी तुम्हाला समजावून सांगतो. सुरुवातीला मी म्हटलं बँकांमधील होणारे व्यवहार ज्या ठिकाणी पार पाडले जातात या दोन बँकांमध्ये. एक बँक दुसऱ्या बँकेला पैसे देते, हे व्यवहार बँकांमध्ये. आता या ठिकाणी गैर बँकांमधले व्यवहार म्हणजे काय, या ठिकाणी एक बँक आहे, या ठिकाणी LIC गैर बँक आहे. यांच्यामध्ये जर व्यवहार होत असतील तर त्या व्यवहारांचा समावेश सुद्धा मागणी देय बाजारामध्ये होतो. तुम्ही म्हणाल बँका आणि LIC मध्ये कसा व्यवहार होऊ शकतो? LIC मध्ये जर तुम्ही विचार केला तर भारतातील मोठ्या प्रमाणामध्ये लोक या संस्थेमध्ये आपले हप्ते जमा करतात, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये निधी जमा होतो. जमा झालेला निधी LIC काय करते, बँकांना देते आणि त्या बदल्यात व्याज वसूल करते. अशा प्रकारे बँका आणि गैर बँकांमध्ये होणारे व्यवहार आणि बँकांमधील होणारे व्यवहार कोणत्या ठिकाणी पार पडतात, तर कॉल मनी मार्केट, मागणी देय बाजार म्हणजे काय. व्याख्या लक्षात आली? पाठीमागे म्हणा. बँकांमधील होणारे व्यवहार आणि बँका आणि गैर बँकांमधील होणारे व्यवहार कोठे पार पडतात, तर या ठिकाणी कॉल मनी मार्केट, मागणी देय बाजारामध्ये पार पडले जातात. लक्षात आलं? कॉल मनी मार्केट. आता मी तुम्हाला दोन संकल्पना शिकवणार आहे. कॉल मनी मार्केट रेट म्हणजे काय आणि दुसरी एक संकल्पना आहे की ज्याला वेटेड ॲव्हरेज कॉल मनी मार्केट रेट असं म्हटलं जातं. लक्षात आलं? तर त्या दोन संकल्पनांचा आपण विचार करूयात. तर हा मागणी देय बाजार पहिला प्रकार, उपबाजारामधला पहिला प्रकार, नाणे बाजाराच्या उपबाजारामधला पहिला प्रकार मागणी देय बाजार, ज्याला कॉल मनी मार्केट असं म्हटलं जातं. याच्यामध्ये बँकांमध्ये आणि बँका आणि गैर बँकांमध्ये व्यवहार पार पडत असतात. आता पहा, या ठिकाणी आपण एक संज्ञा कॉल मनी मार्केट रेट म्हणजे काय हे समजावून घेऊया. कॉल मनी मार्केट, तुम्ही विचार करा कॉल मनी मार्केट रेट. कॉल मनी मार्केट मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी बँकांमध्ये व्यवहार होत आहेत, बँका गैर बँकांमध्ये व्यवहार होत आहेत. मग कॉल मनी मार्केट रेट मध्ये काय, आता या ठिकाणी पहा, आपण व्याख्या पुन्हा एकदा तुम्ही जर व्यवस्थित लक्षात घेतली असेल तर तुमच्या लक्षात येईल. आपण म्हणतो बँकांमध्ये व्यवहार पार पडतायत, बँका गैर बँकांमध्ये व्यवहार पार पडतायत. एक बँक दुसऱ्या बँकेला पैसे देईल, आपण म्हणूयात ही एक नंबरची बँक आहे, दुसऱ्या नंबरची ही एक बँक दुसऱ्या बँकेला पैसे देते. फुकट देईल का? फुकट नाही देणार, काहीतरी व्याज आकारे, त्याच्या बदल्यात काहीतरी व्याज घेणार, बरोबर आहे. मग एक बँक दुसऱ्या बँकेला पैसे देताना दुसऱ्या बँकेवर जो व्याज दर आकारते त्याला म्हणायचं कॉल मनी मार्केट रेट. काय आकारते? व्याजदर, मार्केट रेट. एक बँक दुसऱ्या बँकेला कर्ज देताना व्याजदर आकारते, व्याजदर घेते, व्याज घेणारच. एक बँक दुसऱ्या बँकेला फ्रीमध्ये पैसे देऊ शकेल का? नाही देऊ शकणार. काही तर फायदा असेल तरच देऊ शकेल. मग एका बँक दुसऱ्या बँकेला कर्ज देताना त्या बँकेवर जो व्याजदर आकारते त्याला म्हणायचं कॉल मनी मार्केट रेट. लक्षात आलं? कॉल मनी मार्केट रेट म्हणजे काय. आता पहा दुसरी व्याख्या आपण पाहूयात. आपण म्हटलेलं होतं वेटेड ॲव्हरेज कॉल मनी मार्केट रेट. वेटेड ॲव्हरेज कॉल मनी मार्केट रेट. आता विचार करा, थोडस तरी मनामध्ये विचार करा की कशा संबंधी काय असेल ही व्याख्या. आपण पाहूयात या ठिकाणी कॉल मनी मार्केट रेट, वेटेड ॲव्हरेज कॉल मनी मार्केट रेट.
कॉल मनी मार्केट रेट हे म्हणताना मी तुम्हाला काय सांगितलेलं होतं? कॉल मनी मार्केट रेट म्हणताना बँकांमधील व्यवहार होतात. एक बँक दुसऱ्या बँकेला पैसे देताना त्या बँकेवर जो व्याजदर आकारते, त्या पैशावर जो व्याजदर आकारते, त्याला कॉल मनी मार्केट रेट असं म्हणतात. आता मी तीच व्याख्या थोडं वेगळ्या पद्धतीनं रिपीट करतो. एक बँक दुसऱ्या बँकेला कर्ज देताना, पहा मी काय म्हणतो, एक बँक दुसऱ्या बँकेला कर्ज देताना ज्या आधारावर कर्ज देते, ज्या आधारावर कर्ज देते त्याला वेटेड ॲव्हरेज कॉल मनी मार्केट रेट असं म्हणतात. ज्या आधारावरती म्हणजे पहा, व्याजदर आकारायचा आहे. एक बँक दुसऱ्या बँकेला कर्ज देते, व्याजदर आकारते असं आपण म्हटलं होतं. हा व्याजदर आकारायचा आहे. व्याजदर आकारताना तो कशाच्या आधारावर आकारला जातो? मागणी देय बाजारामध्ये जो व्याजदर असेल, मागणी देय बाजार आपण म्हणूया, याच्या आधारावर याच्या आधारावर व्याजदर आकारला जातो. म्हणजे त्या ठिकाणी जो व्याजदर आकारला जातो त्याला कॉल मनी मार्केट रेट असं म्हणतात. तो व्याजदर ज्याच्या आधारावर आकारला जातो त्याला वेटेड ॲव्हरेज कॉल मनी मार्केट रेट असं म्हणतात. लक्षात आलं? दोन्ही संकल्पना, कॉल मनी मार्केट रेट आणि वेटेड ॲव्हरेज कॉल मनी मार्केट रेट म्हणजे काय हे या ठिकाणी आपल्या लक्षामध्ये येईल. तशा प्रकारे या ठिकाणी आपण म्हटलं, हे पहा, LIC बँकांना कर्ज देते, निधी जमा होतो मोठ्या प्रमाणामध्ये, बँकांना पुरवते, बँक त्या बदल्यात LICला व्याज देते. जे व्याज आपण देतोय त्याला म्हणायचं कॉल मनी मार्केट रेट. व्याजाचा जो दर आहे त्याला म्हणायचं कॉल मनी मार्केट रेट. आणि तो व्याजाचा दर ज्याच्या आधारावर ठरवला जातो त्याला म्हणायचं वेटेड ॲव्हरेज कॉल मनी मार्केट रेट. लक्षात आलं? अशा प्रकारे या ठिकाणी आपण अभ्यासलं. आता हे उपबाजार अभ्यासताना आपल्याला आणखी एका गोष्टीचा विचार करावा लागतो. पहा, कशाचा विचार करावा लागतो त्याचा आपण विचार करूयात. या ठिकाणी विचार करूयात आपण. आपण म्हटल्याप्रमाणे मागणी देय असं म्हटलं होतं आपण. त्याच्यामध्ये या ज्या संस्था असतात कशाचा समावेश होतो? आपण म्हटलं होतं बँका आणि गैर बँका, आणि गैर बँका याचा आपण विचार केला होता. बँका, गैर बँका हे कसं असतं पहा, कशा प्रकारे दिलं जातं. त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात, DFI आणि PD. DFI आणि PD. DFI विकास वित्तीय संस्था असं यांना म्हटलं जातं. डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. DFI म्हणजे काय? डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. PD म्हणजे काय? प्रायमरी डीलर्स असं म्हटलं जातं. आता या DFI मध्ये कोणाकोणाचा समावेश होतो याचा विचार करा. बँकांना कसं कर्ज देतात? DFI मध्ये कोणाकोणाचा समावेश होतो? विकास वित्तीय संस्था म्हणजे काय? डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स, इतर बँकांना पुनर्वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था. उदाहरणार्थ पहा, सिडबी, पुनर्वित्त पुरवठा करणारी संस्था. त्यानंतर आणखी काय सांगता येईल? स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, सिडबी. त्यात नाबार्ड, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक, नाबार्ड. त्याच्यानंतर NHB. या संस्था काय आहेत? राष्ट्रीय गृहनिर्माण बँक, या ठिकाणी नॅशनल हाऊसिंग बँक. लक्षात आलं? तर या काय झाल्या? तर ह्या डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत. उदाहरणार्थ पहा, काही बँका असतात लघु उद्योग असणाऱ्या बँकांना कर्ज देतात. आपण या ठिकाणी म्हणूयात, या ठिकाणी उदाहरण मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी पहा कशी बँक दाखवली. ही बँक आहे, समजा आपण उल्लेख केल्याप्रमाणे अशा प्रकारे. हा, तर ही बँक, एक बँक म्हणूयात. ही बँक काय करते? कुणाला कर्ज देते? तर लघु उद्योगांना कर्ज देते. लघु उद्योग
एखादी बँक लघु उद्योगांना कर्ज देते. तर एखादी बँक जर लघु उद्योगांना कर्ज देते तर या बँकेला कोणाकडून पैसे प्राप्त होतील? सिडबी कडून. सिडबी पुनर्वित्त पुरवठा करणारी संस्था आहे. कुठल्या बाबतीत? लघु उद्योगाच्या बाबतीत. आता ही बँक काय करत होती? लघु उद्योगांना कर्ज देत होती आणि या बँकेला सिडबी म्हणजे या ठिकाणी विकास वित्त संस्था आहे, पुनर्वित्त पुरवठा करणारी संस्था आहे. त्याचप्रमाणे शेतीच्या बाबतीत जर तुम्ही विचार केला तर एखादी बँक शेतीला कर्ज देत असेल तर त्या बँकांना पुनर्वित्त पुरवठा, पैशाचा पुनर्वित्त पुरवठा करणारी बँक कोणती? तर नाबार्ड. एखादी बँक गृहनिर्माण बँक आपण म्हणत घरांसाठी कर्ज देत असेल तर त्या बँकांना पुनर्वित्त पुरवठा करणारी संस्था नॅशनल हाऊसिंग बँक, राष्ट्रीय गृहनिर्माण बँक. अशा प्रकारे डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ह्या काय करतात? आपण जे म्हणतो बँकांमध्ये व्यवहार होतात ते या प्रकारे होतात. आणि दुसऱ्या प्रकारे आपण उल्लेख केलेला होता प्रायमरी डीलर्स. प्रायमरी डीलर्स म्हणजे बँका आणि गैर बँकांमध्ये होणारे व्यवहार. उदाहरणार्थ LIC मध्ये आणि बँकेमध्ये होणारे व्यवहार आपण उल्लेख केल्याप्रमाणे. तर या प्रायमरी डीलर्स सारख्या संस्था आपण ज्या गैर बँका याच्यामध्ये ज्या आहेत त्यांचा जर विचार केला तर त्या बँकांना कर्ज देतात, हे लक्षामध्ये ठेवायचं. LIC सारख्या संस्थेने जर बँकेला कर्ज दिलं तर त्यांना प्रायमरी डीलर्स असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे बँकांमध्ये होणारे व्यवहार आणि बँकांनी गैर बँकांमध्ये होणारे व्यवहार याचा समावेश मागणी देय बाजारामध्ये होतो, हे लक्षात ठेवायचं. थोडक्यात आपण रिव्हिजन करूयात. हे उपबाजाराचा आपण अभ्यास सुरुवात केली आहे अभ्यासायला. त्यातला पहिला मागणी देय बाजार आपण अभ्यासला. मागणी देय बाजारामध्ये आपण अभ्यासलं की यालाच कॉल मनी मार्केट म्हणतात. याच्यामध्ये बँका आणि बँका आणि गैर बँका यांच्यामध्ये व्यवहार होतात. त्याला ते कुठे होतात? तर या मागणी देय बाजारामध्ये होतात, कॉल मनी मार्केटमध्ये होतात, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण म्हटलं की याच्यामध्ये DFI, डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, विकास वित्त संस्था आणि प्रायमरी डीलर्स अशा प्रकारचे 2 प्रकारचे व्यवहार आपण अभ्यासले. या ठिकाणी आपलं पाहिलं की सिडबी, नाबार्ड, NHB यासारख्या ज्या पुनर्वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था आहेत त्या बँकांना काय करतात? कर्ज पुरवठा करतात, पैशाचा पुनर्वित्त पुरवठा करतात. आणि या ठिकाणी प्रायमरी डीलर्समध्ये आपण काय अभ्यासलं की LIC सारख्या संस्था बँकांना कर्ज देतात, तर त्या प्रायमरी डीलर्समध्ये त्याचा समावेश होतो. अशा प्रकारे बँका आणि बँका आणि गैर बँका यांच्यामध्ये होणारे व्यवहार या कॉल मनी मार्केटमध्ये येतात, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपण अभ्यास केला कॉल मनी मार्केट रेट. आपण असं म्हटलं एक बँक दुसऱ्या बँकेला कर्ज देताना त्याच्यावर जो व्याजदर आकारते त्याला कॉल मनी मार्केट रेट असं म्हणतात. आणि हे व्याजदर ज्याच्या आधारावर ठरवले जातात त्याला वेटेड ॲव्हरेज कॉल मनी मार्केट रेट असं म्हणतात. तर हे आहे या ठिकाणी उपबाजाराचा पहिला प्रकार, मागणी देय बाजार. लक्षात आलं. आता उपबाजाराच्या दुसऱ्या प्रकाराचा आपण अभ्यास करणार आहोत. पहिला अभ्यास झाला आपला, याच्यामध्ये आपण अभ्यास केला बँका आणि बँका आणि गैर बँकांमध्ये व्यवहार होतात. आता शासकीय बाजार याचा आपण विचार करूयात. उपबाजाराचा दुसरा प्रकार शासकीय आणि सरकारी नाणे बाजार. या ठिकाणी आता तुम्हाला 2 गोष्टी दिसतात. एक ठिकाणी गुंतवणूकदार दिसतोय, दुसऱ्या ठिकाणी भारत सरकार दिसतात. म्हणजे या ठिकाणी हा जो शासकीय नाणे बाजार आहे त्यालाच आपण म्हणतो गव्हर्नमेंट मनी मार्केट. कोणत्या प्रकारे रचना असते या चित्रावरून तुम्हाला येईल. या ठिकाणी तुम्हाला एक गुंतवणूकदार आपण उल्लेख करतात. तर हे व्यवहार कोणामध्ये पार पडतात? या दोघांमध्ये पार पडतात. गुंतवणूकदार आणि भारत सरकार या दोघांमध्ये जिथे व्यवहार पार पडतात त्याला शासकीय बाजार किंवा शासकीय नाणे बाजार असं म्हटलं जातं. एका ओळीमध्ये व्याख्या. याच्या अगोदर पण आपण मागणी देय बाजाराची एका ओळीमध्ये व्याख्या केली होती. बँकांमध्ये होणारे व्यवहार आणि बँका आणि गैर बँकांमध्ये होणारे व्यवहार म्हणजे आपण उल्लेख केलेला होता कॉल मनी मार्केट. या ठिकाणी पहा शासकीय किंवा सरकारी नाणे बाजार म्हणजे काय. आपण सुरुवातीला म्हटलं की ज्या बाजारामध्ये गुंतवणूकदार आणि भारत सरकार यांच्यामध्ये व्यवहार पार पडतात त्या व्यवहाराला शासकीय किंवा सरकारी नाणे बाजार असं म्हटलं जातं. म्हणजे याच्यामध्ये काही लोक, बँका हे भारत सरकारला कर्ज देऊ शकतात. मग हे कोणत्या प्रकारे कर्ज दिलं जातं हे लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे नाणे बाजार म्हटलं की आपल्या लक्षात येतं 13 महिन्यापेक्षा कमी कालावधीचं कर्ज द्यावं लागणार. 13 महिन्यापेक्षा कमी.
नाणे बाजारामध्ये जे व्यवहार होतात ते 13 महिन्यापेक्षा कमी कालावधीचे व्यवहार होतात. लक्षात आलं? तर अशा प्रकारे हे गव्हर्नमेंट मनी मार्केट आहे. आपण या ठिकाणी उल्लेख करतो की शासकीय किंवा सरकारी नाणे बाजार, गव्हर्नमेंट मनी मार्केट. त्याच्यामध्ये आपण पहिली व्याख्या केली की या ठिकाणी कोणामध्ये व्यवहार पार पडतात, तर गुंतवणूकदार आणि भारत सरकार यांच्यामध्ये व्यवहार पार पडतात. 13 महिन्यापेक्षा कमी कालावधीचे व्यवहार असतात हे आपण म्हटलं. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, 13 महिन्यापेक्षा कमी कालावधीचे व्यवहार जर पार पडत असतील तर त्याला नाणे बाजार असं म्हटलं जातं. 13 महिन्यापेक्षा जास्त असतील तर त्या ठिकाणी आपण भांडवल बाजार किंवा बॉन्ड मार्केट, गव्हर्नमेंट बॉन्ड मार्केट असं म्हणतात. या ठिकाणी पहा, गव्हर्नमेंट मनी मार्केट म्हणजे काय? 13 महिन्यापेक्षा कमी कालावधीचे जे व्यवहार पार पडतात त्याला गव्हर्नमेंट मनी मार्केट म्हणजे शासकीय किंवा सरकारी नाणे बाजार, आणि 13 महिन्यापेक्षा जास्त कालावधीचे व्यवहार जर पार पडत असतील तर त्याला गव्हर्नमेंट बॉन्ड मार्केट असं म्हटलं जातं. ते भांडवली बाजारामध्ये येतात. या ठिकाणी फक्त तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगितलं की 13 महिन्यापेक्षा कमी कालावधीचे व्यवहार सरकारी शासकीय नाणे बाजारामध्ये पार पडत असतील तर त्याला काय म्हणायचं? गव्हर्नमेंट मनी मार्केट. आणि 13 महिन्यापेक्षा जास्त कालावधीचे व्यवहार जर पार पडले जात असतील त्याला गव्हर्नमेंट बॉन्ड मार्केट असं म्हटलं जातं. म्हणजे बॉन्ड हा शब्द जो आहे तो भांडवल बाजारामध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं. तर हे 13 महिन्यापेक्षा कमी कालावधीचे व्यवहार आहेत. भारत सरकारला पैशाची गरज आहे, भारत सरकार गुंतवणूकदारांकडून पैसे घेतात. अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचे. आता हे कोणत्या पद्धतीने भारत सरकारकडून पैसे घेतले जातात हे आपल्याला लक्षात घ्यायचं. मी तुम्हाला म्हटलं भारत सरकार गुंतवणूकदारांकडून कर्ज घेते. मग हे गुंतवणूकदार लोक असू शकतात, बँका असू शकतात, कोणीही असू शकतात. मग सुरुवातीला तुम्हाला असा प्रश्न निर्माण होतोय का, भारत सरकार गुंतवणूकदारांकडून कर्ज का घेऊ शकेल, त्याला कर्ज घेण्याची आवश्यकता आहे का, याचा पण आपल्याला विचार करावा लागतो. भारत सरकारची तिजोरी भरण्यासाठी काही वेळा पैशांची आवश्यकता असते. मग ती तिजोरी भरण्यासाठी भारत सरकार काही वेळा पैसे घेऊ शकतं, गुंतवणूकदारांकडून पैसे घेतं. आणि मग भारत सरकार गुंतवणूकदारांकडून पैसे घेतं, याच्या बदल्यात गुंतवणूकदारांना एक सर्टिफिकेट देतं. काय करेल? सर्टिफिकेट आपण म्हणूया. पहा कशी रचना असते. सर्टिफिकेट. भारत सरकारनं काय केलं? गुंतवणूकदारांकडनं कर्ज घेतलं, त्या गुंतवणूकदारांना एक सर्टिफिकेट दिलं. या सर्टिफिकेटला ट्रेझरी बिल या नावाने ओळखलं जातं. ट्रेझरी बिल, ट्रेझरी बिल, कोषागार पत्र असं याला म्हणतात. लक्षात आलं? सोपं आहे. शासकीय किंवा सरकारी नाणे बाजार, त्याच्यामध्ये भारत सरकार गुंतवणूकदारांकडनं कर्ज घेत आहे. भारत सरकारनं गुंतवणूकदारांकडनं कर्ज घेतल्यानंतर त्याच्या बदल्यामध्ये भारत सरकार गुंतवणूकदारांना एक सर्टिफिकेट देत आहे. त्या सर्टिफिकेटला ट्रेझरी बिल किंवा कोषागार पत्र असं म्हटलं जातं. लक्षात आलं? या ठिकाणी आपण काय म्हणतो? बिल. बिल म्हटलं की नाणे बाजार, बॉन्ड म्हटलं की भांडवली बाजार, हे लक्षात ठेवायचं. बिल म्हटलं की नाणे बाजार, बॉन्ड म्हटलं की भांडवली बाजार. त्या ठिकाणी आपण म्हणतो ट्रेझरी बिल. गुंतवणूकदारांनी जर भारत सरकारला पैसे दिले त्याच्या बदल्यात भारत सरकारला काहीतरी द्यावं लागेल. भारत सरकार एक सर्टिफिकेट देते. ते सर्टिफिकेट कसं असतं हे पण मी तुम्हाला दाखवेन. आणि ते सर्टिफिकेटला ट्रेझरी बिल काय म्हणतात हे लक्षात ठेवा. शासकीय नाणे बाजारामध्ये ट्रेझरी बिल असं म्हणतात, कोषागार पत्र असं म्हटलं जातं. आता भारत सरकार त्याच्या तिजोरीमध्ये जर रक्कम कमी असेल तर तात्पुरत्या पैशाचे व्यवहार करायचे असतील तर यात अशा प्रकारे गुंतवणूकदारांकडनं पैसे घेतात आणि त्याच्या बदल्यामध्ये हे कोषागार पत्र किंवा ट्रेझरी बिल त्या गुंतवणूकदारांना देत असतं, हे लक्षामध्ये ठेवायचं. या ट्रेझरी बिलाचा जर विचार केला, आता तुमच्या लक्षात आला, भारत सरकार गुंतवणूकदारांकडून कर्ज घेईल, गुंतवणूकदाराला त्याच्या बदल्यात सर्टिफिकेट देईल, त्या सर्टिफिकेटला ट्रेझरी बिल म्हणायचं. हे ट्रेझरी बिल किती दिवसांचं असू शकतं? पहिली गोष्ट, 13 महिन्याच्या कमी कालावधीसाठी या ठिकाणी व्यवहार करायचे. मग हे ट्रेझरी बिलचा जर तुम्ही विचार केला, 91 दिवसांचं असू शकतं, 91 डेज. 182 दिवसांचं असू शकतं, 182 डेज. हे 364 डेजचं असू शकतं, 364 डेज.
हे ट्रेझरी बिल किती दिवसांचं असू शकतं. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, गुंतवणूकदारानं भारत सरकारला कर्ज दिलं, भारत सरकारने त्याच्या बदल्यामध्ये गुंतवणूकदारांना एक सर्टिफिकेट दिलं, त्या सर्टिफिकेटला कोषागार पत्र किंवा ट्रेझरी बिल असं म्हणतात. ते ट्रेझरी बिल किती दिवसांचं असतं हे पण आपल्याला प्रश्न येऊ शकेल. 91 दिवसांचं असू शकतं, 182 दिवसांचं असू शकतं, 364 दिवसांचं असू शकतं. म्हणजे 3 महिन्याचं असू शकतं, 6 महिन्याचं असू शकतं, 12 महिन्याचं असू शकतं किंवा 13 महिन्याचं असू शकतं. पण 13 महिन्यापेक्षा कमी कालावधीचं असणार आहे. लक्षात आलं? टप्पे लक्षात आले? शासकीय नाणे बाजाराचे टप्पे. भारत सरकारला पैशाची गरज होती, भारत सरकारनं गुंतवणूकदाराकडनं कर्ज घेतलं, गुंतवणूकदाराला एक सर्टिफिकेट दिलं, त्या सर्टिफिकेटला नाव दिलं कोषागार पत्र. ते कोषागार पत्र 91 दिवस, 182 दिवस, 364 दिवसांचं असू शकतं. म्हणजे 13 महिन्यापेक्षा कमी कालावधीचं असू शकतं. आता आपण या ठिकाणी विचार करूयात. हे आहे पहा, काय काय दिसतं याच्यामध्ये पहा. ट्रेझरी बिल नाव दिलं, किती दिवसांचं आहे या ठिकाणी आपण पाहूयात. 182 दिवसांचा आहे. किती रुपयांचा आहे? 1 करोड रुपयाचा आहे. दिसतंय? 2023 आपण म्हणतो, डेट टाकली 1/1/2023 आहे. मग त्याच्यामध्ये आपण म्हटलं की त्याची किंमत किती? 1 कोटी रुपयांची किंमत आहे. भारत सरकारनं विकायला काढले किती दिवसांसाठी? 182 दिवसांसाठी भारत सरकारला रक्कम हवी आहे. आता असं बिल काढलंय. हे बिल जे आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, दिस ट्रेझरी बिल एंटिटीज बिअरर द पेमेंट ऑफ 1 करोड आर एस ॲट RBI फ्रॉम कन्सॉलिडेटेड फंड, म्हणजे एकत्रित आणि संचित निधीतून ते मिळेल, ऑफ इंडिया ऑन 13 सप्टेंबर 2023. म्हणजे या दिवशी 182 दिवस संपतायत आणि हे 182 दिवस संपल्यानंतर हे बिल तुम्ही त्या ठिकाणी दाखवलं की तुम्हाला तुमची रक्कम प्राप्त होणार आहे. लक्षात आलं? मग हे ट्रेझरी बिल, याचा विचार करू नका थोड्या वेळ. हे ट्रेझरी बिल सरकारनं लिलावामध्ये काढलं. आपण पिक्चरमध्ये पाहतो काय की एखाद्या घराचा लिलाव चालू असतो. ते घर लिलावामध्ये सुरुवातीला तो सांगतो की हे घर 1 कोटी रुपयाचं आहे आणि आमची किंमत 95 लाखापासून सुरू होती, तिथून पुढे तुम्ही बोलायचं आहे. त्याचप्रमाणे लिलाव या ठिकाणी असतो. भारत सरकार 1 कोटीचं बिल विकायला काढते, लिलावात काढतं. या ठिकाणी गुंतवणूकदार येतात. हे पहा, या ठिकाणी गुंतवणूकदार आले. भारत सरकार त्या ठिकाणी सांगतात हे जे बिल आहे आमची किंमत 95 लाख आहे. भारत सरकार यांना सांगतंय आमची किंमत 95 लाख रुपये. 95 लाखाच्या पुढे तुम्ही बोली लावायची आहे. लक्षात आलं? या बिलावर एक रक्कम लिहिलेली, कुठली रक्कम लिहिलेली आहे दिसते आपल्याला? 1 कोटी रुपयांचं बिल आहे. याला काय म्हणायचं? फेस व्हॅल्यू म्हणतात याला. फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू. याला फेस व्हॅल्यू असं म्हटलं जातं. मग या ठिकाणी पहा काय सांगताय भारत सरकार, 95 लाख रुपये ही आमची किंमत आहे. ट्रेझरी बिल 1 करोड रुपयाचं आहे, पण आमची किंमत 95 लाख रुपये. तिथून पुढे तुम्ही बोली लावायची. मग ही लोक काय करतायत? ट्रेझरी बिलासाठी बोली लावायला सुरुवात करतात. कोणी म्हणते 95,50,000, कोणी म्हणताय 96 लाख, कोणी म्हणताय 96,50,000, कोणी 96,75,000. शेवटी ही बोली संपते 97 लाखावरती. भारत सरकारने सांगितलं होतं आमची 95 लाख किंमत आहे, बोली लागली, बोली 97 लाखावरती संपली. हे बिल कितीला विकलं गेलं? सोल्ड ॲट 97 लॅक्स असं या ठिकाणी लिहिलेलं असतं. विकलं गेलेलं आहे. आता पहा, ट्रेझरी बिल ज्या किमतीला विकलं गेलं याला म्हणायचं परचेस व्हॅल्यू. परचेस व्हॅल्यू. ट्रेझरी बिल ज्या किमतीला विकलं जातं, परचेस व्हॅल्यू. ट्रेझरी बिलाची जी किंमत आहे त्याला आपण काय म्हटलं? फेस व्हॅल्यू. आता या ठिकाणी पहा, हे परचेस व्हॅल्यू ही या दोन्हीतला फरक किती रुपयांचा आहे लक्षात येतं? यामधला जो फरक आहे 97 लाखाला विकला गेला, 1 करोड मिळणारे 3 लाखाचा फरक आहे. 3 लाख आहे का फरक? 3 लाखाचा. याला म्हणायचं डिस्काउंट. डिस्काउंट.
याला डिस्काउंट रेट, सवलत दर असं म्हटलं जातं. डिस्काउंट रेट. डिस्काउंट रेट, सवलत दर असं म्हणतात. डिस्काउंट रेट, सवलत दर असं म्हणतात. हा डिस्काउंट म्हणजे काय असतो? गुंतवणूकदारांचा नफा असतो. याला व्याज म्हटलं जात नाही. तर या ठिकाणी ज्यांनी गुंतवणूक केली आहे त्याला काय झालं? 6 महिन्यामध्ये 3 लाख रुपयांचा नफा झाला. तो नफा जो असतो त्याला डिस्काउंट रेट असं म्हटलं जातं. अशा प्रकारे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं, गुंतवणूकदाराने 182 दिवसासाठी आपली 97 लाख रुपयाला ते विकत घेतलेलं होतं. 182 दिवसानंतर 30 सप्टेंबर 2023ला हे बिल RBI कडे दिलं तर त्याला 1 कोटी रुपये त्या गुंतवणूकदाराला प्राप्त होतात. ज्याने हे विकत घेतलंय त्याला 1 कोटी रुपये प्राप्त होतात. अशा प्रकारे ट्रेझरी बिलाचा जर विचार केला तर एक लक्षात ठेवायचं, हे ट्रेझरी बिल फक्त केंद्र सरकार लागू करू शकतं. फक्त केंद्र सरकारच, रच म्हणतोय आम्ही, फक्त केंद्र सरकारच हे ट्रेझरी बिल लागू करू शकतात. राज्य सरकार लागू करू शकत नाही. अशा प्रकारे या ठिकाणी जर तुम्ही विचार केला त्यापासून भारत सरकारलाही फायदा झाला, ज्यानं गुंतवणूक केली त्याला सुद्धा फायदा झाला. सरकारला 182 दिवसांसाठी कर्ज प्राप्त झालं. जेवढ्या पैशांची गरज होती ते प्राप्त झालं. लिलावामुळे भारत सरकारचा फायदा झाला, कारण कदाचित हेच जर भारत सरकारनं मार्केटकडून, बँकेकडून हे पैसे घेतले असते तर जास्त व्याजदराने ते पैसे मिळाले असते. या ठिकाणी कमी व्याजदराने केंद्र सरकारला पैसे मिळाले. हा केंद्र सरकारचा फायदा झाला. 182 दिवसांची जी केंद्र सरकारची गरज होती ती केंद्र सरकारची गरज पूर्ण झाली. लक्षात आलं? हे लक्षामध्ये ठेवायचं. आता या ठिकाणी आणखी एक गोष्ट, आपण या ठिकाणी काय म्हटलं? 3 लाख डिस्काउंट दर, डिस्काउंट रेट, सवलत दर असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी व्याज दिलं जात नाही म्हणून याला झिरो इंटरेस्ट बिल असं सुद्धा म्हणतात. हे जे बिल आहे ट्रेझरी बिल, का झिरो इंटरेस्ट बिल असंही याला म्हटलं जातं. झिरो इंटरेस्ट बिल असंही याला म्हटलं जातं. का? याच्यात व्याजच दिलं गेलं नाही. जी रक्कम आहे त्याला डिस्काउंट रेट, सवलत दर, व्याज म्हणत नाही. लक्षात आलं? हे आहे ट्रेझरी बिल. अशा प्रकारे ट्रेझरी बिल आहे, आपण अभ्यासलं. शासकीय आणि सरकारी नाणी बाजार. भारत सरकार कोणाकडून कर्ज घेतं? गुंतवणूकदाराकडून कर्ज घे. गुंतवणूकदाराकडून भारत सरकारने कर्ज घेतल्यानंतर गुंतवणूकदाराला भारत सरकार या कर्जाच्या बदल्यात सर्टिफिकेट देतं. त्याला ट्रेझरी बिल किंवा कोषागार पत्र असं म्हणतात. आपण उल्लेख, कोषागार पत्र किती दिवसांचं असू शकतं? 91 दिवस, 182 दिवस, 364 दिवस, म्हणजे या ठिकाणी 3 महिने, 6 महिने, 9 महिने या कालावधीसाठी हे असू शकतं. हे आपण अभ्यास केला. त्याच्यानंतर आपण अभ्यास केला हे ट्रेझरी बिल आहे. ट्रेझरी बिलाचा आपण विचार केला की कोणत्या पद्धतीनं त्याची रचना आहे याचा विचार केला. 2023चं ट्रेझरी बिल आहे असा आपण विचार केला. यातली किंमत किती आहे याचा आपण विचार केला. 1 कोटी रुपये आहे. भारत सरकारनं हे ट्रेझरी बिल विकायला काढलेलं आहे. किती दिवसांसाठी विकायला काढलेलं आहे? 182 दिवसांसाठी विकायला काढलेला आहे. मग भारत सरकार काय करतं? या ट्रेझरी बिलाचा लिलाव करतं. सांगतं 1 कोटी रुपयाचं ट्रेझरी बिल आम्हाला विकायचं आहे, 182 दिवसांसाठी विकायचं आहे, आमची किंमत 95 लाख रुपये आहे. तिथून पुढे बोलायला तुम्ही सुरुवात करायची आहे. मग त्याच्यावरती बोली लागते. बोलीमध्ये शेवटची बोली लागते 97 लाखाची. 97 लाखाला हे बिल विकलं जातं. हे पहा, सोल्ड ॲट 97 lakhs. ज्या किमतीला हे बिल विकलं गेलं त्याला परचेस व्हॅल्यू म्हणतात. आणि ही जी किंमत आहे 1 करोड याला फेस व्हॅल्यू असं म्हणतात. म्हणजे फेस व्हॅल्यू, बिलावर जी रक्कम लिहिली, किती लिहिली? 1 करोड, याला म्हणायचं फेस व्हॅल्यू. हे बिल ज्या किमतीला विकलं गेलं, सोल्ड ॲट 97 lakh, याला म्हणायचं परचेस व्हॅल्यू. लक्षात आलं? अशा प्रकारे बोली लागते, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि मग सर्वात जास्त बोली लावेल त्याला हे बिल विकलं जातं. आता 97 लाख रुपयाला विकलं गेलंय असं आपण म्हणतो. पण या ठिकाणी आपण म्हटल्याप्रमाणे हे परचेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू यामधला जो फरक आहे, 1 करोड आणि 3 लाख, याला डिस्काउंट रेट, सवलत दर असं म्हणतात. मग या ठिकाणी व्याज दिलं जातंय का? व्याज दिलं जात नाही, डिस्काउंट म्हटलं जातं. म्हणून याला
झिरो इंटरेस्ट बिल, अजिबात व्याज दिलं जात नाही म्हणून झिरो इंटरेस्ट बिल असं या बिलाला, ट्रेझरी बिलाला म्हणतात, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. मग या ठिकाणी आपण म्हटलं या 182 दिवसामध्ये गुंतवणूकदाराला 3 लाख रुपयांचा नफा झाला. मग यांनी हे बिल कुठल्या 30 सप्टेंबर, आपल्याला किती सांगितले, 30 सप्टेंबर 2023ला यांनी काय करायचं आहे, हे बिल RBI कडे द्यायचं आहे आणि त्याला 1 कोटी रुपये प्राप्त होणार आहेत. तर अशा प्रकारचं ट्रेझरी बिल कोण लागू करू शकतं, तर फक्त केंद्र सरकारच लागू करू शकतं, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. भारत सरकारचाही फायदा होतो, कमी व्याजदराने भारत सरकारलाही कर्ज प्राप्त होतं. तर हा आहे शासकीय किंवा सरकारी नाणे बाजार. लक्षात आलं. आता याच्यावरचा एक प्रश्न आपण पाहूयात. कसा प्रश्न विचारला पहा, खालील विधाने वाचा. UPSC प्री 2018चा प्रश्न. रिझर्व्ह बँक केंद्र सरकारच्या प्रतिभूतींचे व्यवस्थापन व सेवा हाताळते, परंतु राज्य सरकारच्या प्रतिभूतींचे नाही. 3 विधानं दिलेली आहेत. पहिल्या विधानामध्ये रिझर्व्ह बँक केंद्र सरकारच्या प्रतिभूतींच्या, आता हे जे सिक्युरिटीज जे आहे ना, तो भांडवली बाजाराचा विषय आहे. पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, रिझर्व्ह बँक केंद्र सरकारच्या सिक्युरिटीजचं व्यवस्थापन आणि सेवा हाताळतात, परंतु राज्य सरकारच्या प्रतिभूतींचं नाही. हे विधान चुकलेलं आहे. कारण या ठिकाणी रिझर्व्ह बँक केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकारच्या सुद्धा प्रतिभूतींचं व्यवस्थापन आणि सेवा हाताळते. लक्षात आलं. हे आहे. तर हे तुम्हाला मी भांडवली बाजारात शिकवेल. आता दुसरं विधान का, ट्रेझरी बिले केंद्र सरकार जारी करते, परंतु राज्य सरकार नाही. आपण काय म्हटलं होतं, ट्रेझरी बिल फक्त केंद्र सरकारच लागू करू शकतं, म्हणजे हे विधान बरोबर आहे. दुसरं विधान, ट्रेझरी बिले दर्शनी किमतीपेक्षा सवलत दराने विकली जातात, डिस्काउंट रेटने. आपण म्हटलं होतं की नाही, दोन्हीतला फरक डिस्काउंट रेट आहे, त्याला सवलत दर असं म्हणतात. 1-2 म्हणजे या ठिकाणी काय उत्तर येईल आपलं, 1 आणि 2 विधान फक्त बरोबर आहे. काय खरं आहे तर विधान 1 आणि 2 फक्त. अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. हे आहे शासकीय किंवा सरकारी नाणे बाजार. 2 प्रकारचे नाणे बाजार. मागणी देय उपबाजाराचे 2 प्रकार आपण पाहिले. मागणी देय बाजार, बँका आणि गैर बँका यांच्यामध्ये होणारे व्यवहार. दुसरा पाहिला शासकीय किंवा सरकारी नाणे बाजार. याच्यामध्ये भारत सरकार गुंतवणूकदारांकडून कर्ज घेतं, त्याच्या बदल्यात गुंतवणूकदाराला सर्टिफिकेट देतं. त्या सर्टिफिकेटला ट्रेझरी बिल किंवा कोषागार पत्र असं म्हटलं जातं. असा आपण विचार केला. अशा प्रकारचे हे 2 भाग आपण म्हणूयात. उपबाजाराचा पुन्हा एकदा विचार करूयात. हे पहा, मागणी देय बाजार, शासकीय बाजार, हे 2 प्रकार आपण अभ्यासले. उद्याच्या भागामध्ये आपण औद्योगिक बाजार आणि रेपो बाजार या 2 उपबाजारांचा विचार करणार आहोत आणि मग त्याच्या पुढच्या भागाचा अभ्यास करणार आहोत. तर या ठिकाणी आपण थांबतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.